आज आपल्यासोबत आहे बोईसरचे सुप्रसिद्ध उद्योगजनक दिवेशभाई देशमुख, ज्यांचा आज वाढदिवस आहे. आणि सर्वप्रथम तो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाढदिवस हर एक प्रकारचे लोक साजरा करतात आपला आपला हिसाबाने. तो तुमच्या म्हणणं कसं आहे की तुम्ही कसे वाढदिवस साजरा करतात? प्रथमतः मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला शुभेच्छा द्यायला ऑफिसपर्यंत आले. त्याशिवाय आपण जसं बोलत होतो त्याप्रमाणे माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या एका टीमनी रक्तदान शिबिर ठेवलं आहे, एका ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन ठेवलं आहे, एक क्रिकेटची टुर्नामेंट आहे आणि एक छोटेखानी संध्याकाळी आपल्याकडे गेट टुगेदर आहे. असं एक छोटं नियोजन आहे. काही ठिकाणी माझी टीम शालेय मुलांसाठी काही वाटप करायसाठी केलेली आहे. असे छोटे छोटे उपक्रम करून माझा एक बड्डे सगळी टीम मिळून साजरा करते. माझा बड्डे जरी असला तरी ही टीमचं काम आहे, ती टीम मिळून साजरी करते. तुम्ही एवढे मोठे बोईसरमध्ये सुप्रसिद्ध उद्योजनक आहे, ते तुमचं म्हणणं असं आहे की सामाजिक कार्यक्रम राबवून वाढदिवस साजरा केला पाहिजे. याच्यात मला आनंद येतो साहेब. म्हणून मला असं वाटतं काहीतरी लोकांसोबत करावं, त्याचा आनंद द्विगुणित होतो आणि लोक प्रेम करतात, त्या हिशोबाने आपल्याला आनंद वाटतो. ह्याशिवाय आणखीन दुसरं काही कार्यक्रम नाही साहेब, फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत हेच आपलं कार्यक्रम, रक्तदान शिबिर, एक छोटेखानी भंडारा आणि शालेय पोरांची वाटप, एक क्रिकेट टुर्नामेंट, हेच आपले आज कार्यक्रम आहे आमच्या टीमसोबत सेलिब्रेशन. आजकाल काही लोक फटाकड्याची आतषबाजी करून वाढदिवस करतात, की काही वेगवेगळ्या प्रकारे मनी आणि वेळ दोन्ही वेस्टेड करून वाढदिवस करतात. तर त्यासाठी तुम्ही काय संदेश देणार? तसं म्हणायला तर प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो की त्यांना कसं करायचं आहे आपला वाढदिवस. तर आपण म्हणजे मी काय फार मोठा कोणी असा नाही की जो कोणाला उपदेश करू शकेल. प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे, पण त्यांनी कोणाला तसं आवडते, कोणाला असं आवडते, आपापला निर्णय सर्वांच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं पाहिजे. आजच्या विद्यार्थीला आणि युवा पिढीला तुम्ही काय संदेश देणार? विद्यार्थ्यांना नक्की संदेश देऊ इच्छितो की ही जी वेळ असते ना विद्यार्थ्यांची, ही फार कामाची आणि महत्त्वाची वेळ असते. या वेळेत आपण अभ्यासावर लक्ष देऊन आपलं करिअर कसं ग्रो करता येईल यावर जास्त भर दिला तर हे पुढील आयुष्यासाठी कधीही कामात येतं. आपण काहीतरी केलं असतं तर आज चांगलं असतो, हा पछतावा राहिल्यापेक्षा आज आपण काहीतरी चांगलं केलं तर उद्याचं आपलं भविष्य फार उज्ज्वल राहील. या फेसबुक, इंस्टाग्रामवर किंवा रस्त्यावर उन्हाळक्या टवाळक्या करत सुटल्यापेक्षा जर आपण आपल्या करिअरवर लक्ष दिलं, मी असं म्हणत नाही की एकदम बांधून कोणीतरी सर्व काही करण्यात यावं. आपण सर्व गोष्टींचा विचार करता, म्हणजे अभ्यास पण करता आला पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण करता आली पाहिजे, खेळ व स्पोर्ट्स या गोष्टींवर पण लक्ष दिलं पाहिजे, फिटनेसवर लक्ष दिलं पाहिजे. या सर्व गोष्टी जेव्हा आपण एकत्र लक्ष देऊन करतो तेव्हा आपली ग्रोथ ही लॉंग टर्म होते आणि एक आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स येतो की आपण काहीतरी करू शकतो. हेच मी उपदेश करू शकेल माझ्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांना. चांगली गोष्ट आहे, तुमचे विचार चांगले आहे. जर गरजू विद्यार्थी असतील तर त्याला तुम्ही नक्की सहकार्य करतात? नक्की म्हणजे माझ्या परीने जे मला शक्य आहे, आयदर करिअर गायडन्स म्हणा किंवा काही त्यांना कुठे मदत लागत असेल किंवा कोणाला असं वाटतं की नाही माझ्याच्याने होत नाही, जे माझ्या परीने, म्हणजे मी काही फार असं याच्यात मुरलेलो नाही तरी पण माझ्या परीने जे माझ्याकडे काही लोक येतात, काही मुलं येतात की काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल, ते नक्कीच मी करत राहतो, यापुढेही करत राहणार. आणि तसंच आम्ही कधी करिअर डेव्हलपमेंटवर सेमिनार ठेवतो फ्री ऑफ कॉस्ट. आमच्या मराठा समाजाच्या किंवा कुठल्या आता लास्ट मंथला आपण सकल मराठा समाजातर्फे IAS, UPSC, MPSCसाठी करिअर गायडन्स म्हणून एक प्रशिक्षण ठेवलं होतं. 2 प्रोफेसर आले होते फ्रॉम विरार वसई आणि त्यांचं मोफत प्रशिक्षण झालं होतं. त्याच्या थ्रू एक कसं मोटिवेशन देता येईल त्या पोरांना यावर आम्ही नक्कीच भर देतो. चांगली गोष्ट आहे. आज वाढदिवसाची तुम्ही चांगली मुलाखत दिली. हमेशा तुम्ही निरोगी राहा आणि असेच लोकांना सहकार्य करा. धन्यवाद.